हा माझा जो अट्टाहास आहे माझ्या आईच्या आठवणीचा, जी एक आदर्श महिला म्हणून संगमनेरमध्ये जगली आणि तिचा आदर्श आज पण लोक आठवण करतात. तिच्याबद्दलच्या आठवणीबद्दल या ज्या सगळ्या संगमनेरकरांनी सांगितल्या त्याच्याबद्दल मी फार फार त्यांचा आभारी आहे. त्या जुन्या आठवणी अजून 22 वर्षानंतरसुद्धा ते काढतात आहे. ह्याच्यातच त्या ताईच्या कामाची महत्ता आहे. ताई एक बेसिकली गीतेच्या शिकवणीप्रमाणे जगणाऱ्या ताईला विसरून सगळे गेले असतील, म्हणून तिचे व्यक्तिमत्व जगासमोर ठेवावे ही तिचा मुलगा म्हणून माझी फार दिवसाची इच्छा होती. जेव्हा जेव्हा तिच्या सहवासात आलेल्या लोकांना भेटायचो ती सर्वांचीच इच्छा आहे असं माझ्या लक्षात आलं. मैं अहम था, यही मेरा वहम था, हे ज्याला कळले तो अध्यात्माचा मार्ग अवलंबतो, जगाचे भले करतो, आपल्या कार्याचा आनंद घेतो आणि कोणताही गाजावाजा न करता हे जग सोडून जातो. परंतु ताईचा सुगंध अजून संगमनेरकरांच्या मनात अजून आहे. हीच ताईने केलेली कामाची महत्ता आहे. ताईच्या सामाजिक बदल घडवून आणायच्या तळमळीला प्रोत्साहन देणारे आमचे वडील लक्ष्मीनारायण करवा, ते गावात एक आत्मज्ञानी व्यक्ती म्हणून सर्वांना ज्ञात होते. त्यांची अध्यात्माची, अर्थकारणाची, मानसशास्त्राची समज एखाद्या ऋषीमुनीप्रमाणे प्रगल्भ होती. आम्हा सर्व भावंडांना आयुष्याकडे स्थितप्रज्ञ बनून बघण्याचा वारसा कदाचित त्यांच्याकडून मिळाला आणि कदाचित संगमनेरमधील त्यावेळच्या वातावरणात वाढलेल्या सगळ्यांनाच हा आध्यात्मिक वारसा मिळाला असावा. मी, राजेश मालपानी, अशोक बुक आम्ही तिन्ही संगमनेरचेच आणि आमच्या तिघांच्या आई या एकदम घनिष्ठ मैत्रिणी होत्या, ज्यांनी तो महिला मंडळ जसा अतुल आत्ता काम करतो, तुमची टीम जशी काम करते तसं ते काम करणारी ही त्यांची टीम होती. मला आनंद आहे की या तिन्ही मैत्रिणीचा वारसा इथल्या 3 टॉवरमध्ये कायमचा बांधला गेलेला आहे. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या तिघांची 3 मुले ही केमिकल इंजिनियर्स आहेत. हा खरंच योगायोग आहे. आणि त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा योग असा झाला आहे की आजच्या समारंभाचे मुख्य पाहुणे हे केमिकल इंजिनिअरिंगचे सर्वेशाह, विश्वविख्यात, पद्मविभूषित श्री प्रोफेसर शर्मा माझ्या विनंतीला मान देऊन आपल्यात आज उपस्थित आहेत. सर, आपका बहुत बहुत धन्यवाद. आप आए इधर, सो नाइस ऑफ यू. तुमच्या माहितीकरता सांगतो की युनिव्हर्सिटीने देशाला 12 पद्मश्री दिलेले आहे, 9 पद्मभूषण दिलेले आहेत आणि 3 पद्मविभूषण आहे. एक सर आहेत, दुसरे आपले इथे पुण्याचे मासळकर आहेत. इतकेच नव्हे, ज्यांच्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन तुमच्यातले इथे बसलेले कित्येक लखोपती आणि करोडपती पण कदाचित झाले असतील असे प्रख्यात उद्योजक सुद्धा युनिव्हर्सिटीने समाजाला दिलेले आहेत. यातील अनेकांचे गुरु आणि मार्गदर्शक अशा प्रोफेसर शर्मांच्या हस्ते आमच्या 2 टॉवरचे लोकार्पण आज झाले. हे त्यांचे विद्यार्थी म्हणून मी आणि अशोक भाऊ आमचे सौभाग्य समजतो. माझ्या पुरते बोलायचे झाले तर सात्विक पैसा कमवायचा असेल तर जगानिराळी विद्या असल्याशिवाय ते शक्य नाही. याचा ध्यास घेऊन जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन करता प्रोफेसर शर्मांकडे गेलो, त्यांनी मला एका यंग प्रोफेसरकडे पाठवलं. त्यांचं नाव होतं राजाध्यक्ष. राजाध्यक्षांना भेटल्यानंतर ज्या पोटतिडकीने मी राजाध्यक्षांना माझा पोस्ट ग्रॅज्युएशनचा हेतू सांगितला, त्यांनी मला भारतात प्रचलित नसलेल्या हायड्रोजनेशन या केमिकल टेक्नॉलॉजीवर काम करण्यास सांगितलं. मी जेव्हा अशोक भाऊची वापीला फॅक्टरी होती, मी कायम त्याला भेटायला जायचो आणि अशोक भाऊला ठाऊक आहे वापी आणि तारापूरचं पोल्युशन हे म्हणजे एखाद्या टेक्निकल माणसाला आत्म्याला दुःख देणारं पोल्युशन होतं. ते जेव्हा मी ग्रीन टेक्नॉलॉजी मला असं वाटायला लागलं तेव्हा की ही जी ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याची मला संधी सरांनी दिलेली आहे, ही जर मी प्रत्यक्षात उतरू शकलो तर ही देशाची एक फार मोठी सेवा होईल. या विचाराने मी फार मोठा प्रेरित झालो आणि 3-4 वर्षात मी माझं ते रिसर्च संपवलं. माझ्या रिसर्चमध्ये केलेल्या कामाचे कमर्शियल महत्त्व जाणून IDBI बँकेने व्हेंचर कॅपिटल फंड्स खाली आम्हाला फंडिंग केले
आणि अशा रीतीने कॅटा फार्मा ग्रुपची आमची स्थापना झाली. आम्ही त्यावेळी भारतात पहिले स्टुडंट्स होतो की ज्याला VCF खाली व्हेंचर कॅपिटल खाली फंडिंग झाली होती. तेव्हापासून कॅटा फार्माने 30पेक्षा अधिक ग्रीन टेक्नॉलॉजीवर आधारित इम्पोर्ट सबस्टिट्यूट देशाला दिले आहेत. 1995 पासून आम्ही एक्सपोर्ट सुरू केले. आज आम्ही 80% आमचे उत्पादन एक्सपोर्ट करतो. काही प्रोडक्ट्स असे आहेत की त्यांचे जगभरात आम्ही एकटेच उत्पादक आहोत. त्यामुळे आम्हाला 30 ते 40% प्रॉफिट गेल्या 20 वर्षात सतत ठेवण्यात यश मिळालेले आहे. आणि 2009 मध्ये ज्या ग्रीन टेक्नॉलॉजीवर मी काम केले त्या टेक्नॉलॉजीचा जो फायदा झाला देशाला, त्याच्यामुळे मला ग्रीन केमिस्ट्रीचा भारतातील पहिला पुरस्कार माझ्या कंपनीला कॅटा फार्माला मिळाला. आम्ही रिटायर होण्याच्या मार्गावर आहोत. अशोक भाऊ अजून लढतात आहे पण आमची नवी पिढी आता हा वारसा चालवण्यास सज्ज झालेली आहे. आता आईचे ऋण थोडे का न होईल फेडण्याची माझी वेळ आलेली आहे. आज सकाळीच आम्ही ताईच्या पहिल्या पुस्तकाचं, ताईने जे पुस्तक लिहिलं होतं अंत्येष्टी संस्कार, याचे प्रकाशन प्रोफेसर सरांच्या हातून केलेलं आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही माझी सर्वांना विनंती आहे. 2003 मध्ये आम्ही ताईच्या नावाने समाज हितासाठी एक सार्वजनिक ट्रस्ट स्थापन केली आणि हे ट्रस्ट शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, शहर सुशोभीकरण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. ताईसारखं व्यक्तिमत्व जगासमोर आणून येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनाला एक वेगळा अर्थ मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे अशी माझी तीव्र इच्छा होती. अतुलला माझी ही इच्छा ठाऊक होती व ताईने केलेल्या कार्याची एक महत्ता सुद्धा. तो माझा भांजा आहे, कायम संगमला यायचा. ताईने काम केलेलं सगळ्यांनाच ठाऊक आहे, त्यालाही ठाऊक होतं. त्याने मला सुचवलं की इथे जे टॉवर बनतात आहे त्याला ताईचं नाव देणं फारच संयुक्तिक राहील, कारण की ताईचं काम पण तितकंच मोठं आहे आणि इथे राहणारे लोक, संगमनेरचे कित्येक विद्यार्थी ह्या हॉस्टेलमध्ये राहतात आणि त्याचं महत्त्व फार आहे आणि तू ताईचं नाव इथे एका टॉवरला देस. त्याने सांगितल्यानंतर मी ताबडतोब तयार झालो. माझ्या परिवारासमोर ही कल्पना मांडली. सगळ्या जणांनी याला हातभार लावला. प्रत्येकाने फार मोठ्या प्रेमाने आणि आदराने ताईबद्दल आदर व्यक्त केला. आणि मी आता अजून काय सांगणार. MUPN या संस्थेचा मी स्वतःच्या आभारी आहे की शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला आमच्या परिवाराला हात लावण्याची, त्यांनी हात देण्याची आम्हाला संधी दिली. आम्ही तुमचे फार फार आभारी आहोत. या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना, सर्व विद्यार्थ्यांना जीवनाने दिलेल्या प्रत्येक संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे मी आवाहन करतो. परंतु हे करताना या इमारतीवर लिहिलेल्या ताई कर्म या निष्काम कर्म करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा जरूर त्यांची आठवण ठेवावी. मला विश्वास आहे की जो कोणी हा भाव आपल्या कर्मात उतरेल तो एक समाधानी जीवन जगेल आणि जेव्हा केव्हा या मृत्यूलोकाचा निरोप घेईल तेव्हा स्वतः इंद्र स्वर्गाच्या द्वारी त्याचं स्वागत करायला हजर राहील, याची माझी गॅरंटी आहे. धन्यवाद.